अधिक महिना सुरू झालाय आणि मीन राशीसाठी अधिक महिना हा तुमच्या आयुष्यात बदल घडवणारा ठरू शकतो. ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होतात त्या गोष्टी आता अचानक घडणार आहे. अचानक एखादी आनंदाची बातमी मिळणार आहे, पैशाचा लाभ होणार आहे, नोकरीत संधी किंवा मनातील मोठी इच्छा सुद्धा पूर्ण होण्याचे संकेत मिळत असल्याचं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जात आहे. पण या अधिक महिन्यात तुम्हाला नेमकं काय करायला हवं आणि कोणती खुशखबर तुमच्या दारात येऊ शकते, चला सविस्तर जाणून घेऊया. मीन राशीची अनेक दिवसांची चिंता आता दूर होऊ शकते आणि नशिबाची साथ मिळण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर अधिक महिन्यात शनिदेवाच्या कृपेनं रखडलेली कामं मार्गी लागू शकतात. तसेच नशीबही तुमच्या बाजूने फिरताना दिसू शकतं. कारण अधिक महिना हा अध्यात्म, पुण्यकर्म आणि मनोकामना पूर्ण होण्याचा काळ मानला जातो. यावेळी मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल दिसू शकतात. रखडलेली कामं मार्गी लागणं, मानसिक शांतता मिळणं आणि आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा होण्याचे संकेत आहेत. करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. काहींना नवीन जबाबदारी किंवा चांगली संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुने अडकलेले व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जाते. नवीन लोकांशी ओळख वाढल्यामुळे भविष्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो. अचानक धनलाभ किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग सुद्धा तयार होत असल्याचं सांगितलं जात आहे. खर्चावर नियंत्रण ठेवलं तर बचत वाढू शकते. गुंतवणुकीत घाई न करता विचारपूर्वक निर्णय घेणं फायदेशीर ठरू शकतं. त्याचबरोबर घरातील वातावरण शांत राहील. नातेसंबंधातील गैरसमज कमी होतील. कुटुंबासोबत आर्थिक कार्य किंवा छोटा प्रवास होण्याची शक्यता वर्तविली जाते. अविवाहितांसाठी चांगले स्थळ येण्याचे संकेत मिळू शकतात. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मानसिक ताण कमी होईल. मात्र झोप आणि आहाराकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला दिला जातोय. योग, ध्यान किंवा मंत्रजप केल्यानं तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा नक्कीच येऊ शकेल. अधिक महिन्यात मीन राशीच्या लोकांनी नेमकं काय करावं तर भगवान श्रीहरी विष्णू आणि श्रीकृष्णाची पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. गरजूंना अन्नदान आणि वस्त्रदान करावं. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान शुभ मानले जाते. नदीत स्नान करून सूर्याला या काळात अर्घ्य द्यावं. त्याचबरोबर अधिक महिन्यात मीन राशीसाठी खास खुशखबर आहे. तुमच्या आयुष्यात एखादी आनंदाची बातमी अचानक येऊ शकते. नोकरी, पैसा, घर, नातेसंबंध किंवा मनातील एखादी मोठी इच्छा सुद्धा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसांपासून सुरू असलेली चिंता आता नक्कीच कमी होईल असंही सांगितलं जात आहे. मात्र अधिक महिन्यात श्रद्धा आणि संयम ठेवा. नशीब तुमच्या बाजूने फिरताना दिसू शकतं. खरं तर अधिक ज्येष्ठ महिना आला तर दशहरा व्रत अधिक ज्येष्ठ महिन्यातच करावे असं शास्त्रात सांगण्यात आले. अधिक मासात दान करावे असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आपण दान करावे, कारण भारतीय संस्कृतीत दानाचे विशेष महत्त्व आहे. दान म्हणजे डोनेशन नव्हे तर डोनेशन कोणी दिले आणि डोनेशन काय दिले ते जाहीर केले जाते. परंतु दान कोणी दिले आणि काय दान दिले हे गुप्त ठेवायचं असतं. एका हाताने दिलेलं दान दुसऱ्या हातालाही कळता कामा नये असं म्हटलं जातं. अशा प्रकारे अधिक मासाच्या निमित्तानं गरजू व्यक्तींना दान करावे. सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना मदत करावी, कारण दान केल्यामुळे माणसाला प्रतिष्ठा प्राप्त होते. दानासारखे या पृथ्वीवर दुसरे धर्मकृत्य नाही असंही सांगितलं जातं. या अधिक ज्येष्ठ महिन्यात अन्नदान, वस्त्रदान, जलदान, श्रमदान, धनदान, विद्यादान, फलदान अशा प्रकारचे अनेक दान करता येऊ शकतात. शिवाय रक्तदान असेल, नेत्रदान असेल, अवयवदानाचा संकल्प सुद्धा या महिन्यात करता येऊ शकतो. आपण आनंदाने, समाधानाने जगायचं आणि जास्तीत जास्त लोकांच्या जीवनात आनंद समाधानाची बाग फुलविण्याचा प्रयत्न करायचा, हाच ज्येष्ठ अधिक महिन्याचा संदेश असतो. म्हणून सर्वच राशीच्या लोकांनी अधिक महिन्यात जास्तीत जास्त दान करावं असं सांगितलं जातं. अधिक महिन्यात नामकर्म, अन्नप्राशन, नित्यश्राद्ध हे संस्कार अधिक मासात करायला हरकत नाही. मात्र देवप्रतिष्ठा, चौल, उपनयन, विवाह, संन्यास संग्रहण, वास्तुशांती, गृहारंभ या गोष्टी अधिक मासात करू नयेत असंही सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण आपापल्या पद्धतीनुसार शुभ कार्याची सुरुवात करू शकता. योग्य तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. येणारा काळ तुमच्यासाठी कमालीचा, सकारात्मक आणि प्रगतीचा मार्ग मोकळा करणारा नक्कीच ठरू शकणार आहे. ज्येष्ठ अधिक महिन्यात तुमच्या राशीवर ग्रहांची अनुकूल कृपादृष्टी राहिल्याने अनेक दिवसांपासून रखडलेली कामं वेगाने मार्गी लागतील, यात काही शंका नाही. ज्या बदलाची तुम्ही वाट चातकासारखी पाहत होतात
तो बदल आता प्रत्यक्षात येण्याची वेळ आली असल्याचं सांगितलं जात आहे. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंच्या उपासनेसाठी सर्वोत्तम मानला जातो. आपण या महिन्याचा पूर्ण लाभ घेण्यासाठी काही विशेष कार्य करावे, जसे दररोज किंवा गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं किंवा श्रवण करावं. मीन राशीचा स्वामी गुरु आहे, त्यामुळे अधिक महिन्यात पिवळे वस्त्र, केळी, चण्याची डाळ किंवा गुळ धार्मिक स्थळी किंवा गरजू व्यक्तींना दान करणं अत्यंत शुभ मानले जाते. हा काळ भाग्याचा असला तरी कोणाशीही वाद घालणं आणि अहंकार दाखवणं टाळावं. जितके शांत आणि सकारात्मक राहाल तितका नशिबाचा पाठिंबा जास्तीत जास्त मिळेल असं सांगितले जाते. थोडक्यात सांगायचं झालं तर मीन राशीच्या लोकांना हा अधिक महिना दारात यशाची आणि आनंदाची नवी पहाट घेऊन येणारा ठरणार आहे. फक्त आलेल्या संधीचा योग्य वेळी फायदा घ्या आणि देवावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपले प्रामाणिक प्रयत्न करत राहा, ज्याचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळेल. अधिक महिना तुमच्या राशीसाठी कसा असेल हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमची रास नक्की लिहा आणि मीन राशीच्या आपल्या मित्र कुटुंबातील व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.